प्राचीन काळी पुरुरुवा नावाचा विष्णुभक्त राजा होता. विष्णूचा अत्यंत लाडका असल्याने स्वर्गातील नंदनवनातही त्याचा मुक्त संचार असे. एकदा तो असंच नंदनवनात फिरत असता त्याची नजर उर्वशी नावाच्या अप्सरेशी पडली. त्या दोघांची नजरानजर झाली. दोघेही एकमेकांना मनापासून आवडले. पण उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील अप्सरा असल्याने त्यांची परवानगी असल्याशिवाय त्यांना भेटता येत नव्हते. क्षीरसागरात विश्रांती घेत असलेल्या विष्णूंना ही गोष्ट समजताच त्यांनी नारदांना इंद्राकडे पाठवले. पुरुरुवाला बरोबर घेऊन नारद इंद्राकडे गेले व त्यांना विष्णूची आज्ञा सांगितली आणि त्यांच्याकडून पुरुरुवाला उर्वशी देवविली. पुरुरुवा उर्वशीला घेऊन पृथ्वीवर परतला. उर्वशीच्या जाण्यामुळे स्वर्गातील वातावरण उदास झाले. पण पृथ्वीवर उर्वशी व पुरुरुवा एकमेकांच्या सहवासात आनंदात होते. एकदा इंद्राचे राक्षसांबरोबर युद्ध सुरू झाले तेव्हा इंद्राने पुरुरुवाला मदतीला बोलवले. युद्धात इंद्राचा विजय झाला. स्वर्गात विजयोत्सव सुरू झाला. त्यात सर्व अप्सरा नृत्य करू लागल्या. अप्सराचे गुरु तुंबही तेथे हजर होते. नाचताना रंभा नावाची अप्सरा चुकली तेव्हा पुरुरुवा हसला. त्यामुळे तुरुंब रागावला व त्याने पुरुरुवाला शाप दिला की कृष्णाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतील तोपर्यंत उर्वशी तुझ्यापासून लांब राहील. काही दिवसांनी पुरुरुवाच्या नकळत गंधर्वांनी उर्वशीला पळवून नेले. हे शापाचेच फळ आहे असे समजून पुरुरुवा बद्रीश्रमात गेला व त्याने श्रीकृष्णाची आराधना चालू केली. इकडे उर्वशी राजाच्या युवकाने व्याकुळ होऊन गंधर्वाच्या घरी निपचिप पडून राहिली. पुरुरुवा राजाने श्रीकृष्णाला आपल्या तपाने प्रसन्न करून घेतले. त्यांच्या कृपेमुळे गंधर्वांनी स्वतःच उर्वशीला राजाकडे परत आणून दिले. अशा प्रकारे उर्वशी व पुरुरुवा पुन्हा एकत्र राहू लागले. आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे ह्यावर ज्या काही नवीन कथा येतील त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.